सुप्रभात सज्जन श्रोते हो. निश्चित आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे लौकिक वा अलौकिकाची ओढ हे ओळखणेच महत्वाचे. लौकिक वा अलौकिकाची ओढ हे ओळखणेच महत्वाचे. संस्कृत सुभाषित आहे, अस्ति चेद भोग वैतृष्ण्यम ध्यान दुर्धिया, नास्ति चेद भोग वैतृष्ण्यम ध्यानम दुर्धिया. परत आहे का? अस्ति चेद भोग वैतृष्ण्यम ध्यान दुर्धिया, नास्ति चेद भोग वैतृष्ण्यम ध्यानम दुर्धिया. म्हणजे भोगाप्रती विरक्ती असता निराळा ध्यान आग्रह कशाला, तैसी विषय वैराग्यता नसता ध्यानाधिक साधना ये कैसी कामाला. म्हणजे जो जन्मजात भोगाप्रती विरक्त असतो त्याला खऱ्या अर्थाने ध्यानधारणा किंवा परमेश्वर प्राप्तीसाठी साधना करायची गरजच नसते. उलट पक्षी जो जन्मजात भोग लंपट असतो त्याला ध्यानाधिक साधनांचा फारसा उपयोग होत नाही. म्हणजे काही माणसं जन्मजात विरक्त असतात, अशा माणसासाठी ध्यानाचा आग्रह धरण्याची गरज नाही. कारण जन्मजात विरक्ती हीच अशा माणसाची परमेश्वराप्रत असलेली ओढ दाखवते. किंवा जन्मजात विरक्ती, लौकिकाप्रती विरक्ती हीच अलौकिकाप्रती आसक्ती दाखवते. या उलट जी माणसं जन्मजात आसक्त असतात संसारी विषयांकडे, त्यांचं लक्ष स्वाभाविकपणे संसारी विषयात असल्या कारणाने जन्मजात त्यांना परमेश्वराची ओढत नसते. अशा माणसांना ध्यानाधिक साधना करून फारसा काही उपयोग होत नाही. आता परत नीट सविस्तर सांगतो ते ऐका. ध्यानधारणादी मार्गाचा आग्रह भोग विरक्त माणसाला धरण्याची आवश्यकता नसते. जो लौकिकाप्रती किंवा संसारी जगव्यवहाराबाबत जन्मजात उदासीन असतो तो तसाही अलौकिकाकडे म्हणजे परमेश्वर आत्मा यांच्याकडे सहज लक्ष असलेला असतोच असतो. त्याला त्याच्या या सहज विरक्तीमुळे परमेश्वर तथा आत्मज्ञान प्राप्ती होतेच होते. असा माणूस सहज अनासक्त शांत निवांत स्वभावाचा वा चिंतनशील असतो. त्याचा असा हा स्वभाव हीच त्याच्या सहज जन्मजात आत्मज्ञानाची निदर्शक खूण किंवा लक्षण असते. असा माणूस त्याच्या संपूर्ण जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर पूर्ण आत्मज्ञानी झाल्याखेरीज राहत नाही. म्हणूनच त्याला आत्मज्ञान प्राप्तीसाठी अनेकानेक ध्यानाधिक साधने वापरण्याची, अन्य प्रयत्न करण्याची वास्तवात गरज नसते. हा थोडीफार मदत बळकटी त्याच्या या मूळ स्वभावाला जरूर येऊन तो तुलनेने लहान वयातच आत्मज्ञान प्राप्त करू शकतो, हे मान्य करण्याजोगे आहे. उलट पक्षी जो संसारी लौकिक विषयाप्रत जन्मजात आसक्त असतो त्याचे अलौकिकाकडे म्हणजे परमेश्वर विश्वनिर्माता आत्मा परमात्मा याकडे ध्यानच नसल्याने अशा माणसाला ध्यानचिंतन निधिध्यासन साधनांचा फारसा उपयोग होऊ शकत नाही. ज्याला लौकिकाचीच ओढ आहे त्याला अलौकिकाची ओढ अशा साधन मार्गाने निर्माण होऊ शकत नाही. हा जरूर त्याचा स्वभाव तुलनेने पूर्वीपेक्षा थोडा शांत, कमी उतावीळ म्हणजे अधीरता कमी होणे अशा दृष्टीने थोडासा स्वभाव बदलू शकतो. येथे वशिष्ठ महामुनी हेच सांगायचा प्रयत्न करत आहेत की माणूस जन्माला एक तर लौकिकासाठी म्हणजे संसारासाठी येतो किंवा अलौकिकासाठी म्हणजे परमेश्वर आत्मज्ञान प्राप्तीसाठी येतो. तेव्हा एवढंच ओळखणं महत्वाचं आहे की मूळ जन्माला आलं ते जसं वाढतं तस तसं पालकांनी त्या मुलाचा जो स्वभाव आहे तो नीट ओळखला. तो मुलगा जर अत्यंत अस्थिर, अशांत आणि दिसेल ती वस्तू घेण्याकडे धावणारा, सर्वत्र एखाद्या गोष्टीच्या पाठी लागणारा असेल तर ते त्या मुलाचं निदर्शक असं आहे
की याला लौकिकाची म्हणजे संसारी विषयांची ओढ आहे. उलट काही मुलं जन्मजात शांत निवांत असतात, खेळतात जरूर, हसतात जरूर, आनंदी जरूर असतात, पण त्यांच्या स्वभावामध्ये एक तऱ्हेचा ज्याला आपण म्हणतो संयम दिसतो, शांती दिसते, असा जो स्वभाव असतो, असं मूल हे निश्चितचपणे लौकिकापेक्षा अलौकिकाकडे ओढ असलेलं असतं. म्हणून एक तर माणूस लौकिक सिद्धीसाठी येतो किंवा अलौकिक सिद्धीसाठी येतो. लौकिक सिद्धीसाठी येणे म्हणजे संसारासाठीच जन्म असणे आणि संसारात रममाण होणे, आणि अलौकिक सिद्धीसाठी येणे म्हणजे संसाराबाबत अनासक्त असणे आणि विश्वाचं मूळ काय, हे सर्व जन्माला कुठून आलो याबद्दल आंतरिक कुतूहल ज्याला असतं तो माणूस स्वाभाविकपणे अलौकिकाबद्दल ओढ असलेला असतो. आता होतं काय, आपण सांगतो की परमेश्वर प्राप्तीसाठी ही नवविधा भक्ती असावी, आत्मनिवेदन करावं, निशिदिनी चिंतन करावं. या गोष्टीचा थोडाफार उपयोग जरी होत असला तरी जन्मजात जो लौकिकासाठी जन्माला आलेला आहे, जन्मजात जो संसारी विषयांकडे आसक्त आहे, अशा माणसाला या लौकिक साधनांचा परमेश्वर प्राप्ती ज्ञान प्राप्तीसाठी फारसा उपयोग होत नाही. फक्त त्यांच्या स्वभावातील उताविळी अशांतता थोडीफार कमी होते. उलट पक्षी जी माणसे मुळातच शांत निवांत असतात, त्यांना जरी कळलं नाही की आपण परमेश्वराचा शोध घेण्यासाठी आलेलो आहोत, तरी वस्तुतः त्यांचा जो शांत निवांत स्वभाव आहे तो स्वभाव जन्मजात अंतर्मुखता दर्शवणारा असतो. आणि जो माणूस जन्मजात अंतर्मुख आहे, जो माणूस जन्मजात संसाराकडे पाठ करून आत अधिक चिंतनशील आहे, तो माणूस विशेष प्रयत्न न करता त्याला आत्मज्ञान प्राप्ती होतेच होते. फक्त आत्मज्ञान प्राप्ती याचा अर्थ समजून यायला त्याला वेळ लागतो. म्हणून जो जन्मजात शांत निवांत माणूस आहे त्याची अलौकिकाकडेच ओढ असते, आणि अशा माणसाला आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर कुठे ना कुठे ज्ञानप्राप्ती, परमेश्वर प्राप्ती म्हणजे काय याचा अर्थ कळतो. आणि तो अर्थ कळता कळता त्याच्या हे लक्षात येतं की ज्या अर्थी मी शांत निवांत स्वभावाचा आहे आणि ज्या अर्थी मला भौतिक जगाबद्दल आसक्ती नाही, त्या अर्थी मला माझ्यातील आत्म्याचा, ज्ञानाचा, संयम सबुरी दाखवणाऱ्या परमेश्वराचा, शिकवणाऱ्या परमेश्वराचा शोध लागला आहे. आणि एकदा का त्याच्या हे असे लक्षात आलं की तिथून हा जन्मजात जो अलौकिकाची ओढ असलेला म्हणजे संसारात आसक्त नसलेला माणूस असतो, तिथून हे त्याला कळल्यापासून मात्र त्याची आत्मज्ञानाच्या दिशेने अधिक अधिक प्रगती होते. उलट पक्षी ज्या माणसाला सततच केवळ आणि केवळ भौतिक विषयाची आवड असते, अशा माणसाला कितीही साधनं वापरली तरी आत्मज्ञान प्राप्ती, परमेश्वर प्राप्ती होत नाही. कारण जन्मजातच तो बहिर्मुखी असतो. म्हणून जन्मजात जो बहिर्मुख आसक्त माणूस आहे त्याला योग साधनादी मार्गाचा फारसा उपयोग नसतो. आणि जन्मजात जो अंतर्मुख आहे, जन्मजात जो शांत निवांत स्वभावाचा आहे, त्याला अशा मार्गांमुळे फारसं काही प्राप्त होत नाही. इथे वशिष्ठ मुनी सांगायचा एकच प्रयत्न करत आहेत की माणूस जन्माला येताना दोनच गोष्टींसाठी येतो. काही माणसं संसारासाठीच जन्माला येतात आणि काही माणसं ज्ञान, आत्मज्ञान, परमेश्वर, अलौकिक गोष्टीचा शोध घेण्यासाठी येतात. आणि एकदा का आपलं मूल किंवा आपण नेमके काय हेतूने या संसारात आलो याचं आपल्याला ज्ञान झालं की तसाही संसारी माणूस जर त्याला कळलं की आपण संसारी गोष्टीसाठी लक्षात आलेला आहे, तर तो एक मार्गी त्यातल्या त्यात शांत निवांतपणे संसाराची साधना करतो आणि संसारात यशस्वी होतो. उलट पक्षी ज्या माणसाच्या लक्षात येतं की आपली संसाराकडे फारशी ओढ नाही, तो माणूस निवांतपणे अंतर्मुख होतो आणि आतल्या आत्मतत्वाचा शोध घेतो. फक्त माणसाने आपण लौकिकासाठी जन्माला आलो का अलौकिकासाठी जन्माला आलो हे स्वतःला ओळखता आलं तर फार लवकर त्याला निश्चय करता येईल की आपलं ध्येय संसार आहे
का आपलं ध्येय ईश्वर प्राप्ती आहे. येथे सांगायचा एवढाच मुद्दा आहे की आपण सर्वसाधारण म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे प्रयत्न केल्यानंतर परमेश्वर मिळतो. इथे वशिष्ठ मुनी स्पष्ट सांगत आहेत की परमेश्वर प्रयत्नाने प्राप्त होत नाही. परमेश्वर जन्मजात तुम्ही लौकिकाची ओढ असलेले आहात का अलौकिकाची ओढ असलेले आहात, जन्मजात तुम्ही चंचल आहात का संयमी आहात, जन्मजात तुम्ही शांत निवांत आहात का सगळे धावणारे आहात, या लक्षणावरूनच तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होणार का न होणार हे आपल्याला समजू शकतो. म्हणून आध्यात्मिक प्रयत्नांची स्पष्ट सांगायचं तर आत्मज्ञान प्राप्तीमध्ये फारशी उपयुक्तता नसते. अष्टावक्र महामुनी सुद्धा सांगतात, जो जन्मजात स्थिर शांत आहे अशा माणसाला आत्मज्ञान असतेच असते. फक्त हेच ते आत्मज्ञान कळायला त्याला आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर काही मार्गक्रमण केल्यानंतर कळतं. म्हणजे काही माणसांना आत्मज्ञान असतं, पण यालाच आत्मज्ञान म्हणतात हे कळण्यासाठी त्यांच्या आयुष्यातली काही वर्ष जावी लागतात. जेव्हा ते अन्य वाचन करतात, अन्य विचार वाचतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, अरे जे निसर्ग महाराज म्हणतात, जे कृष्णमूर्ती म्हणतात ना, ज्ञानेश्वर म्हणतात, तुकाराम म्हणतात, ते आपल्या हृदयात आहेच आहे. हे ज्याला कळतं त्याने निश्चित ओळखावं की तो अलौकिकासाठीच जन्माला आलेला आहे. आणि मग मात्र त्याने शांत निवांत नुसतं बसलं तरी त्याच्यातील ते अलौकिक तत्व, आत्मतत्व त्यालाच त्याच्यातून मार्गदर्शन करतो. आणि असा जो अलौकिकासाठी जन्माला आलेला माणूस असतो त्याला बाह्य गुरु न मिळताही त्याच्या अंतर्गुरूकडून म्हणजे आत्म्याकडून तो ज्ञानी होऊ शकतो. तर आजचं हे निरूपण निश्चितपणे सांगतो की परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्नांची गरज नाही. परमेश्वर प्राप्ती, आत्मज्ञान, आत्मप्राप्तीसाठी केवळ आपण जन्माला लौकिकासाठी आलेलो आहोत, संसारासाठी आलेलो आहोत का संसाराप्रत आपण उदासीन आहोत, अशा अर्थी आपण परमेश्वरासाठी जन्माला आलेलो आहोत हे ज्याचं त्याने ओळखणं. आणि यदाकदाचित ज्याचं त्याला ओळखता आलं नाही तरी हे जे लोक ऐकत असतील ते जे पालक म्हणून आहेत त्यांनी आपली मुलं कशासाठी जन्माला आलेली आहेत ते या निरूपणाच्या उजेडात तपासून पाहावं. आणि एकदा का मुलाचा संसारी कल आहे का तत्वाकडे कल आहे निश्चित झालं की त्या पद्धतीने त्या मुलाला पालकांनी जर मदत केली तर आज जी टू बी ऑर नॉट टू बी अशी जी मोठी अवस्था तरुण पिढीची होत आहे ती अवस्था ही अशी बिकट अवस्था कमी करण्यासाठी पालक म्हणून, श्रोते म्हणून, चांगले श्रावक म्हणून आपण हे जर निरूपण ऐकत असाल तर तुमच्या लक्षात येईल की आपली मुलं आसक्ती असलेली आहेत संसाराबद्दल का अनासक्ती असलेली आहेत. संसाराबद्दल, लौकिकाबद्दल ज्यांना आसक्ती असते त्यांना ध्यानधारणा मार्गाचा विशेष उपयोग होत नाही. थोडीफार अशी मुलं शांत होतात पण त्यांना आत्मज्ञान प्राप्ती होण्याची शक्यता नसते. उलट पक्षी जी जन्मजात शांत निवांत माणसं असतात, इथे मला सांगायचा मोह आवरत नाही, जसे आपले महेंद्र सावंत आहेत, अशा माणसांना आत्मज्ञान मुळात असतेच असते. परंतु आपल्या जो आहे ते हेच आत्मज्ञान करण्यासाठी त्यांना आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर जेव्हा वेगवेगळी माणसं काही गोष्टी बोलतात, वाचनातून जेव्हा लक्षात येतं, पुस्तक ग्रंथाच्या वाचनातून लक्षात येतं, श्रवणातून लक्षात येतं, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, अरे हे जे मी वाचतो, अरे जे हे मी श्रवण करतो ते माझ्यात आहेच आहे. कारण तसं नसतं तर इतका शांत निवांत मी बसूच शकलो नसतो. सांगायचा मुद्दा, एक तर माणूस लौकिकासाठी जन्माला येतो, तो अलौकिकासाठी जन्माला येतो. जन्मजात शांत निवांत माणसं ही तत्वज्ञान प्राप्तीसाठीच त्यांचा जन्म असतो. आणि जन्मजात उतावीळ धावणारी माणसं यांना काही दोष आहे असं नव्हे, परंतु ती चालू जन्मात केवळ आणि केवळ संसार साधण्यासाठीच जन्माला आलेली असतात. म्हणून लौकिकाची ओढ आहे का अलौकिकाची ओढ आहे हे जाणणं महत्वाचं आहे. एकदा का हे जाणलं
की विशेष साधना आणि प्रयत्न याची गरज नाही. आपण जे जाणतो, ज्यासाठी आपला जन्म हे आपल्याला निश्चित झालं, त्यासाठी जे वैध मार्ग आहेत त्या मार्गाने गेलं तर संसारी माणसाचा संसार सुरळीत होतो. आणि जो आध्यात्मिक माणूस आहे त्याचा वैध मार्ग जन्मजातच त्याने आणलेला असतो. म्हणजे शांत निवांत स्वभाव. जो स्वभाव आहे शांत निवांत असतो त्याचा स्वभाव म्हणजे त्याचा आत्मभाव हाच मुळी शांतीचा, परमशांतीचा असतो. आणि जो ज्याला आत्म्याची शांती प्राप्त झाली त्याला आत्म्याची शांती, निवांतता म्हणजेच मुक्ती, अमनस्कता म्हणजेच मुक्ती ही अनायसे प्राप्त होतेच होते. सारांश, आत्मज्ञान प्राप्तीसाठी वेगवेगळ्या साधन यांचा फारसा उपयोग नसतो. फक्त जन्मजात आपण संसाराप्रती आसक्त आहोत का अनासक्त आहोत हे ज्याचं त्याने तपासून पाहावं. आणि आसक्ती असलेल्या माणसाने जरूर नैतिक मार्गाने, वैध मार्गाने संसाराकडे जावं. निश्चित ती संसारात यशस्वी होतात. आणि ज्यांना स्वाभाविकपणे संसाराची ओढ नाही त्यांनी आपल्या अंतरीची जी ओढ आहे, विश्वाचं मूळ काय, आपण कुठून आलो, या कोहम साधनेकडे सहजपणे वळावं. पण ती शांत असतात याचा अर्थ निम्मी गोष्ट यांनी जन्मजात आणलेलीच असते. आणि उरलेली निम्मी गोष्ट म्हणजे एवढीच असते की आपल्यामध्ये जी जन्मजात शांती आहे तोच आत्मज्ञानाचा मार्ग आहे. एकदा काही निश्चिती झाली की असा संसाराप्रती अनासक्त असलेला माणूस फार वेगाने आत्मज्ञानाप्रत अग्रेसर होतो. त्याच पद्धतीने आपण संसारासाठी जन्माला आलो हे एकदा निश्चित झालं की असा माणूस सुद्धा वैध मार्गाने, नियमित मार्गाने संसार यशस्वी करून तिथेही यशस्वी होतो. थोडक्यात आपल्यामध्ये अलौकिकाची ओढ आहे का लौकिकाची ओढ आहे हे जाणणं हेच माणसाला यशस्वी होण्यासाठी पुरेस आहे. मग ते संसारात यशस्वी होणं असो किंवा आत्मज्ञान मार्गावर यशस्वी होणं असो. तर आजचं हे जे निरूपण आहे खास करून तुम्ही लक्षात घ्या. कारण आपण कितीही जरी प्रयत्न केले तरी मूळ आपण जो हेतू होऊन जन्माला आलो त्या हेतूची पूर्ती एवढंच जीवनाचं ध्येय असू शकतं. आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी लौकिक वा अलौकिकाची ओढ म्हणजे आपल्यामध्ये लौकिक म्हणजे संसाराची ओढ आहे का संसारापेक्षा वेगळ्या गोष्टीची ओढ आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून लौकिक वा अलौकिकाची ओढ आपल्यामध्ये यातलं नेमकं काय आहे हे जितक्या लवकर आपल्याला कळेल तितक्या लवकर त्या त्या दिशेने संसार किंवा अध्यात्म यामध्ये आपल्याला निश्चित यश येऊ शकेल. अस्तु, धन्यवाद. इतकं सांगून लौकिक वा अलौकिकाची ओढ हे निरूपण आज येथेच संपन्न होत आहे. सुदिन, सुप्रभात.